नमो आदेश. आज परत आपण एक साधक आहेत व त्या साधकातल्या जीवनातले अडचणी व त्या अडचणीतून कसे ते मुक्त झाले व त्यांच्या जीवनातल्या काय गोष्टी आतापर्यंत घडले काय नाही ह्या गोष्टी आपण सर्व महाराष्ट्रातले जे आपले आदिवासी जे साधक आहेत, जास्त प्रमाणामध्ये साधना व सिद्धी प्राप्ती करणारे चराचरामध्ये आपले आदिवासी समाज जास्त आहे. तर मी आज तसेच एक साधकाला व जे 40 ते 45 वर्षापासून हे सर्व गोष्टीमध्ये वावरतात किंवा काय करतात किंवा त्यांच्यावरती काय गोष्टी झालेली परिस्थिती किंवा काय नाही ते काय करत होते काय नाही त्यांच्या जीवनातला आपण काय गोष्टी जाणून घेणार आहे, जेणेकरून आपले आदिवासी समाज व जे पण समाजामध्ये राहणारे जे पण साधक व साध्वी आहेत महाराष्ट्रातले, तर तुमच्यापर्यंत सत्य पोहोचवण्याचा प्रयत्न एक मी करतोय. तर तुम्हाला ह्याच्यातनं काय ज्ञान घेता येईल योग्य व तुमच्या जीवनामध्ये काय त्याचा उपयोग तुम्हाला करता येईल ते तुम्ही स्वतःच विचार करायचे आणि स्वतःच तुम्ही ठरवायचे. ठीक आहे. मला तुमच्या काही जीवनातले काही गोष्टी विचारायच्या जेणेकरून आपल्या जनतेपर्यंत पोहोचत सर्व. ठीक आहे. आणि जे आदिवासी समाज वगैरे आहेत त्या सर्वांकडे पण पोहोचेल. ठीक आहे. प्रथम आता तुम्ही आदिवासी समाजात आहात बरोबर. या सृष्टीचं मूळ संचालन आदिवासी समाजापासूनच सुरू झालेलं आहे. ठीक आहे. तर मला हे तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण 10वी पास झाले. बरं. आपल्या जनतेला हे सांगा की तुमचं नाव काय आहे पूर्ण? माझे नाव हिरालाल उकामोरे. मी मूळ राहणारचा नेर गावाचा आहे. धुळे जिल्ह्यामध्ये नेरगाव म्हणून माझे गाव आहे, त्या गावाचा मी रहिवासी. हो ना. बरं. तुमचं शिक्षण किती झालंय? 10वी पास. म्हणजे जुनी 10वी पास. बरोबर. म्हणजे जुनी 10वी पास म्हणजे खूपच छान ना. बरोबर की नाही? बरं. मला तर तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमचं शिक्षण 10वी झालं, मग तुम्हाला काय नोकरी वगैरे काय काय? माझं शिक्षण 10वी पास झालं. 10वी पासवर मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सर्व्हिसला लागलो. 1992 मध्ये मी सर्व्हिसला लागलो आणि तेव्हापासून आजपर्यंत मला माझी सर्व्हिस 34 वर्ष झाली. 34 वर्षामध्ये मी काही दिवस गावावर राहिलो. नंतर मी आपण बोललो, आपण असंच बोलू. ठीक आहे. तर बोलताना कसं बोला माहिती आहे का, इथं कुठल्याच प्रकारचं तुम्हाला दबाव नाही. जे आपण सहज बोलतोय आपल्याला असंच बोलायचं. ठीक आहे. आपण इथं कोणाला भाषण करत नाहीये की फक्त लोकांपर्यंत आपल्या सत्य गोष्टी कळल्या पाहिजे. ठीक आहे. त्याच्यावर कुठल्या प्रकारचा मन दडपण ठेवणार. फक्त मला हे विचारायचंय की तुम्ही सर्व्हिसला कुठं होते? मी गिरे मेडिकल कॉलेजला, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला सर्व्हिसला. धुळे त्या ठिकाणी का? बरं. किती वर्षापासून करता दादा तुम्ही? मला आता 34 वर्ष झाली. 34 वर्ष. आता आपल्याला 34 वर्ष. बरोबर ना. बरं. तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडं यायचं तुम्ही ठरवलं होतं, तुमचं काय उद्देश म्हणून कशासाठी आले तुम्ही माझ्याकडे? मी बरेच दिवसापासून माझ्या पत्नीची तब्येत ठीक नव्हती. खूप दवाखाने करून मी परेशान झालो. माझ्या लेकरं पण ऐका ना, नका रडू. ठीक आहे ना. रडू नका तुम्ही. आपण असंच बोलतोय. ठीक आहे. काही दुःख आता आपलं दुःख आपल्याला माहिती आहे, जनतेला काय समजणार नाही. पण ज्याच्यावरती येतं हा वेळ किंवा काय नाही तुम्ही आता बघितलं. तर आता मला जनतेला तुम्हाला एक सांगायचं आहे, ज्यावेळेस माई इथं आल्या होत्या ना, तर त्यांची परिस्थिती तशी नव्हती की आपण त्यांच्याशी बाईट करू शकतो किंवा काय. म्हणून आपण त्यांचं ते पाठीमागचं बाईट वगैरे घेतलं नाही किंवा काय नाही. का की पहिलं सर्वात प्रथम मी हे ठरवलं की पहिलं त्यांना ह्या त्रासातनं पहिलं मुक्त होऊ दे. त्रासातनं मुक्त झाल्यानंतर मी व्यवस्थित बोलन. म्हणून यांचे अश्रू जे ते अनावर होत चालत, म्हणून त्यांच्या डोळ्यातनं अश्रू येतात ते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय करायचं बाबा माहिती आहे का, तुम्ही रडू वगैरे नका. आज तुमची अर्धांगिनी तुमच्या संग आहे. ठीक आहे ना. त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊन डोळे पुसून घ्या तुम्ही. फक्त मला हे सांगा की ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं
की दवाखाना आता मी एवढं करतोय तर काय फरक पडत नाही. मग तुमच्या आपल्या आदिवासी समाजामध्ये सुद्धा बरेच सारे लोक असतात, बघत असतात, तांत्रिक लोक असतात. मग फिरलात तुम्ही? हो, बरेच ठिकाणी फिरलो, पण तेवढं पुरतं आज गेलो भक्तांनी केलं 2-4 दिवसासाठी फक्त, व्यवस्थित परत जे ते सुरूच राहील. हो. त्रास काय व्हायचा? त्रास म्हणजे खूप अंगावर तर खूप जायचं, एकदम अशक्तपणा होऊन गेला आणि शेवटी खूप त्रास व्हायला लागला. मग दवाखान्यात नेला आम्ही, दवाखान्यात. बरं, आता मी तुम्हाला एक सांगतो. जे बाबा बोलले की अंगावरनं खूप जायचं, ठीक आहे. तर अंगावरनं जाण्याचे प्रकार काय असतात, काय नाही, जे हे प्रश्न आहेत त्यांचं उत्तर पण मी तुम्हाला कळवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जे पण आपले महाराष्ट्रातली जनता बघताय, अंगावर जाणं म्हणजे 2 प्रकारचं असतं. एक रक्तस्राव असतो, एक वाईट पाणी जातं, ठीक आहे. कंटिन्यू वाईट पाणी पण जात असतं आणि कंटिन्यू रक्त पण जात असतं, दोन्ही. तर ह्याला आदिवासी तंत्रक्रियामध्ये ह्याला पगार लावणं बोलतात. काय बोलतात? पगार बोलतात, लावणं. की जेणेकरून जी आपली मानसिक पाळी वगैरे जी असते ती आल्यानंतर ती थांबत नाही, कंटिन्यू चालते. कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू चालते, ठीक आहे. मग ते 15 दिवस, कुणाचं 15 दिवस चालतं, कुणाचं 20 दिवस चालतं. तर कुणाचं जोपर्यंत ती माता माऊली मरत नाही तोपर्यंत ते चालतच राहतं. मग त्याला तुम्हाला असं वाटतं की की आता गर्भपिशवी जर आपण काढली तर गर्भपिशवी काढल्यानंतर आपलं सर्व बंद होईल. नाही, माझ्या जीवनात मी अशा अनगिनत केसेस पण बघितलेले आहेत आणि असे अनगिनत केसेस भगवंतांनी त्यांनी पण केलेले आहेत. तर त्या टायमाला काय होतं की आपण गर्भपिशवी सुद्धा काढली ना, जर तुमच्यावरती भयंकर प्रमाणात तंत्रक्रिया केली असेल किंवा एखादी वाईट सोडून दिलेली असेल शक्ती, तर तुम्ही गर्भपिशवी काढली तरी तो रक्तस्राव चालू राहतो आणि जो त्रास आहे तो राहतो. तर काही मध्ये काय होतं, गर्भपिशवी ऑपरेशन करून काढून टाकतात, तर मग तो त्रास चालूच राहतो. आपण विचार करतो की ऑपरेशन झाले म्हणून आपल्याला ती गर्भपिशवीचा त्रास होतोय. मग मला एक तुम्ही सांगा, जर तुम्ही आता तो सराव होत होता तुम्ही ती गर्भपिशवी काढली, मग ती गर्भपिशवी काढल्यानंतर मग आजपर्यंत तुम्हाला वेदना का होतात? ते पोटामध्ये, त्या पोटामध्ये फिरतंय काय, कशासाठी फिरतंय, त्या पोटामध्ये उडल्यासारखं का होतं, त्या पोटामध्ये मुरडा मारून आल्यासारखं का होतं, काय नाही. घरीच वर चढणं, छातीपर्यंत जाणं, कधी कधी फार गळ्यापर्यंत येणं, किंवा कुणाचं बाजूला इकडं तिकडं असं फिरत असतं सगळीकडे पोटामध्ये. पण मी हे आपल्या जनतेला ह्याच्यासाठी सांगतो की ज्यांना कुणाला हे त्रास होत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल, ठीक आहे. मग आपण विचार करतो की गर्भपिशवी काढल्यानंतर रक्तस्राव बंद होऊन जातो, पण जर बाहेरची तंत्रक्रिया असेल तर बंद काय होत नाही, काय बंद होतात, पण पोटामध्ये तो त्रास चालू राहतो. तर आपल्याला वाटतं गर्भपिशवीमुळे मी कमजोर झालोय आणि आतून ते आपल्याला चावून खात असतात, जी पण ताकद सोडलेली असते. तर ती तंत्रक्रिया करताना अशा पद्धतीने केलं असतं की त्या व्यक्तीने झुरून मेलं पाहिजे. मग काय माहिती का, आता आदिवासी समाजामध्ये जास्त प्रमाणात कोणी शिक्षण घेत नाही, मोजकेच काही शिक्षण घेणारे आहेत, चांगल्या पदावरती आहेत, चांगल्या ठिकाणी आहेत, चांगल्या ठिकाणी काही धर्म कार्य करत आहेत, चांगल्या ठिकाणी समाज कार्य करत आहेत, चांगल्या ठिकाणी काही लोक आदिवासी समाज कार्यासाठी योगदान पण देत आहेत त्यांचं ते समाजाला सुधारवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सर्वात महत्वाचं, एका आदिवासी समाज असो किंवा मनुष्य जीवनामध्ये कुठला पण असो, दाम्पत्य, जर त्या दाम्पत्यामध्ये जर कुटुंबामध्ये जर असं जर त्याच्या स्वतःच्या अर्धांगिनीला बायकोला जर त्रास होत असेल, तर ज्यावेळेस नवऱ्याचं तर त्या बायकोप्रती आपल्या अर्धांगिनीवरती प्रेम असतं, तर काय असतं, तर त्याच्यासाठी किती काटकसर करत असतो किंवा काय नाही. ह्या गोष्टी कसं असतं माहिती का, पुरुष जे असतात ना हे बोलून दाखवू शकत नाही. काय ठीक आहे, एखादी माता माऊली तिला त्रास होतोय, ती पुरुषाजवळ रडणार, जर पुरुषाला जर त्रास होत असेल तर तो कुणाजवळ रडणार. सर्वात महत्वाचा हा असतं. म्हणून कसं असतं माहिती का, पुरुषांना कधी कोणी पूर्णपणे जाणून घेत नाही, पण ज्या व्यक्तीने, ज्या माता माऊली जाणून घेतात किंवा काय, त्यांचं कुटुंब खूप खुशाल असतं, ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय मला तुम्हाला सांगायचंय की हे सांगायचे की तंत्रक्रियेचे प्रकार कसे असतात आणि त्याचे वेदना कसे असतात. एक तंत्रक्रियेचे एक प्रकार नसतात, अनगिनत असतात, ठीक आहे. अंगावून जाणं, जे खेड्यापाड्यामध्ये म्हणा किंवा ज्या लोकांना माहिती आहे तर ते लोक अंगावून जाणं त्याला बोलतात की अंगावरून सारखं जातं, तर त्याला तंत्रक्रियामध्ये त्याला पगार लावणं बोलतात, ठीक आहे.
हे तुम्हाला जे त्यांनी सांगितलं त्याचं उत्तर तुम्हाला दिलं, आणि त्याचे प्रकार काय असतात ते पण तुम्हाला सांगितलं. पण आता आपण पुढच्या अजून काही गोष्टी जाणून घेणार आहेत. तर बाबा, मग ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होता, तरी तुमच्या अंदाजाने किती वर्ष माइंडला घेऊन तुम्ही भटकत राहिले? जवळजवळ तरी मी 20 ते 25 वर्षापासून, म्हणजे 20 वर्ष पकडून घे, 20 वर्षापासून जाणं बंद झालं, परत सुरू होणं बंद झालं. पण असं करता करता मग दवाखाने करून 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 पूर्ण जाम झालं. फिरून फिरून बी थकलो. पण शेवटी नाईला जाणे मग मला खूप खूप म्हणजे त्रास व्हायला लागला. शेवटी ऑपरेशन करावं लागलं. बरोबर. ऑपरेशन करून बी ऑपरेशन केलं, जे होत होतं ते कमी झालं. कमी झाल्यानंतर ते एकदम पूर्ण अशक्त होऊन गेले. शरीर काहीच राहिलं काही करायला नाही. मग उभी राहिले तर भिंतीला धरून उभे राहायचे, चक्कर यायचे, पडायला करायचे. बरोबर. तरी सांभाळत मग आम्ही बी कंटाळलो. आता मग वैतागलो. आता बाहेरचे वैद्य भक्त करून बी भक्तान करून बी तेवढ्या पुरते 1-2 दिवसासाठी व्यवस्थित परत जे ते सुरू. आता म्हणतो दवाखान्याची संपले. बरोबर. आता बरेचसे जिकडे तिकडे भटकले भक्तांकडे, पण काय उपयोग होत नाही. बरोबर. त्याला मला आता जीवनात जे होईल ते. आता काय असतं हे गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस जर आपण ठीक आहे, ह्या व्यक्तीचं सर्वात महत्वाचं म्हणजे ह्याने जे जीवनाचं जे काय कमाई केली किंवा काय केलं, उपचारच आला नाही घराला. आज सगळ्या गोष्टी आज कुठल्या परिस्थितीनंतर ते आलेले आहेत किंवा काय आहेत काय नाहीये, ठीक आहे. पण आज सर्वात महत्वाचं आहे ना, ते ज्या त्रासातून आलेले आहेत किंवा काय त्यांच्या वेदना त्यांनाच माहिती आहेत. पण मी हे आपल्या जनतेपर्यंत पोहोचवतो की ही तंत्रक्रिया कशी असतात. आता विचार करा की ज्या वेळेस त्यांनी ते गर्भपिशवी काढली, ज्यावेळेस पूर्ण अंगावरून पूर्ण जातो त्यांनी गर्भपिशवी काढली. बरं, आता मला एक विचारायचं, जर गर्भपिशवी काढली तरी मग त्यांना पोटात एवढा त्रास का होत होता? तरी पण त्याच्या पोटात जो त्रास तो चालूच होता. बरोबर की नाही? मग तो त्रास चालूच होता. मग आजपर्यंत तुम्ही एवढे अनगिनत भक्तांकडे गेले किंवा काय गेले किंवा काय नाही, सर्व समाजामध्ये. आता कसं होतं की जास्त करून आदिवासी समाजामध्ये बरेच लोक तांत्रिक असतात. काय असतात? बरेच लोक तांत्रिक असतात. तर बरेच लोक तांत्रिक का असतं माहिती आहे का की पुरातन काळापासून आहे ना, जंगलामध्ये ऋषी मुनी यांनी तपचार्य केलेलं असतं. काय केलेलं असतं? तपचार्य. मग त्यावेळेस आहे ना, जे आदिवासी वगैरे जे होते त्या टायमाचे, म्हणजे पूर्वज, तुमचे लोक जे पूर्वज, तर ते पूर्वज आहे ना त्यांच्या सेवेत असायचे. जसं राम वनवासामध्ये असताना ते पण आदिवासी जे त्यांच्या समाजात म्हणजे ज्यावेळेस ते होते, तर तशी विद्या सर्वीकडे आलेली येते. म्हणून जास्त प्रमाणात आदिवासी भागांमध्ये अनगिनत लोकांना तंत्रविद्या माहिती, तंत्रविद्याचं ज्ञान आहे. काय पण तरी आपला आदिवासी समाज काय करतो माहिती का, प्रॅक्टिकली ज्ञान घेत नाही आणि चांगलं ज्ञान घेत नाही, वाईट ज्ञान जास्त घेतात. तर वाईट ज्ञान जास्त का घेतात की पथ्य पाणी लय धरावं लागतं किंवा काय करावं लागतं. पण काय काय आपल्या आदिवासी समाज पण मी असे बघितलेले की त्यांनी मरणाचे पथ्य पाणी धरत असतात. काय दाऊल मध्ये बाबाला पाय पाय जाणं, कोणी जर वणी गडावरती जात असेल तर त्र्यंबकेश्वरला पाय पाय येतात का पाणी घ्यायला, तिथून परत पाय पाय वणी गडाला नेतात. काय असे बरेच मी बघितलेले, असं नाही की बघितलेलं नाहीये, मी बघितलेले सर्व. पण ते योग्य दिशेने चालतच नाही. त्यांना जरी तुम्ही तुमच्या समाजाला किती जरी सांगितलं ना की तुम्ही अशा ह्या दिशेने चालत, तरी त्यांनी कधीच ऐकलं नाही. आता हे तुम्हाला हे सांगायचंय की मग ज्यावेळेस आता तुम्ही आणलं इथं, तर माझा व्हिडिओ तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही विचार केला की यायचा, की तुम्हाला कुणी सांगितलं की माझ्याकडे आलंच पाहिजे? नाही, असं म्हणजे खूप विचार करून घेतला किंवा आता शेवटी आता तब्येत सुधरतच नाही, तर नोकरीला राजीनामा द्यावा, रिटायरमेंट घ्यावा, थोडेफार पैसे येतील त्याच्यात बघू, काहीतरी गुरु अजून लागलं तर बरं. आता आपल्या हातात पैसे राहिले नाही, सगळे इकडून तिकडून काढून कर्ज झालं, दवाखाना झाला. माझं शेवटचा पर्याय माझा आता रिटायरमेंट घेऊन घेतो, 2 पैसे हातात भेटून जातील, गावाकडे घेऊन जातो, राहतो म्हणतो मग गावाकडे. असं नियोजन होतं. हा, थोडीफार शेती शेतात जाऊन राहू मग चांगला पडलं. आता हे बंगला सगळं सोडून देऊ, लेकर राहतील म्हणते इथं, आपण जाऊ गावावर. पण असं करताना अचानक
मला YouTube मध्ये तुमचा व्हिडिओ मिळाला तर बरेच 4-5 व्हिडिओ मला बघायला भेटले. बरं. आणि त्याच्यात मग आम्ही भक्ती मार्गाचे असल्यानंतर ते मला लगेच ते करण लागलं की आपल्याला इथं काहीतरी सहारा मिळून जाईल. बरोबर. येत नाही. मग 1-2 व्हिडिओ 5 ते व्हिडिओची मला पूर्ण लिस्टच सापडली. तर प्रत्येक व्हिडिओ पाहिलं आम्ही 2 जण बघायचो रात्री. हा म्हणजे जो व्हिडिओ पाहिला तो आमच्या काळेजाला लागायचा. आपल्याला इथं काहीतरी सत्यता मिळेल. आम्ही 2 जण रात्री 12 वाजेपर्यंत व्हिडिओ ऐकत राहायचो. शेवटी मग आम्ही विचार केला, मुलांना पण सांगितलं की आम्हाला शेवटी एकदा इथपर्यंत पोहोचू द्या. लेकरांनी सांगितलं जा म्हणजे. ठीक आहे, चालेल. आता बाबा बोलतात ते, तर आपण काय करूया माहिती आहे का, माइंडला पण घेऊया. आणि आज त्यांचे तंत्र काटन वगैरे होऊन आज 3रा दिवस असेल. हो, हा 3रा दिवस असेल. तर त्यांना कसं वाटतं काय नाही ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया. अजून मला काही गोष्ट कार्य करायचे आहेत अजून 2-3 दिवस. ठीक आहे, तरी त्यांना 3ऱ्या दिवशीच काय झाले काय नाही त्यांना कसं वाटतं आपण त्यांच्याशी बोलून घेऊन त्यांच्याशी चर्चा करूया. चालेल. आता माई आलेले आहेत तर तुम्ही स्वतःच बघता आता माई कशी काय नाही. थोडीशी अजून थोडी नर्वस आहे. पण आता मी मायला विचारलं होतं ज्यावेळेस ते आले होते तर त्यांना नीट उठता पण येत नव्हतं, नीट बसता पण येत नव्हतं. खूप त्रासात होते ते. आणि ते दवाखान्यातनं तसेच ऍडमिट जसे होते तसेच ऍडमिट होऊन तसेच आलेले होते ते बाहेर. ठीक आहे माई, तुम्हाला आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. बरं वाटतंय. बरं. तुम्हाला त्रास काय काय होत होता? पोटात ना अशी आग व्हायची आणि असं पोट फुललेलं सारखं वाटायचं. हो. आणि कमरेमध्ये नेहमी असं एक धड अशी दुखायची. हो. आणि अशी म्हणजे लगेच जागा अशी आगीन चालायची, चुलचुल आगीन चालायची पोटातून. हो. पोट म्हणजे ते मी बसून खाले पूर्ण आग व्हायची. पण आता बरी. आता बरं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय. मग आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आता तुम्हाला मगाशी सांगितलं की हा तंत्रक्रियाचा भाग कसा होता किंवा कसा नाही काय, तुम्हाला झोप वगैरे आली का माहिती व्यवस्थित? हो, झोप येते व्यवस्थित. शरीर तुम्हाला जो अशक्तपणा जाणवत होता तो आता जाणवतोय का? नाही, आता नाही, एवढा नाही जाणवत. आता फक्त नॉर्मल जाणवत. का की आता ते जे पण शरीराचं जे घाण होतं ना ते आता निघालेलं आहे. ठीक आहे, अजून आपले 2-3 दिवसाचं अजून काय कार्य असणार आहे त्याच्यातून तुम्ही पूर्णपणे मोकळं होऊन जाणार. काय होणार? पूर्णपणे माहिती तुम्ही मोकळे होणार त्याच्यामध्ये. बरं, आता मला हे विचारायचंय की ज्यावेळेस तुमच्यासाठी हे घेऊन तुम्हाला फिरत होते भक्तांकडे किंवा काय नाही तर त्यावेळेस तुमची स्थिती काय होती किंवा तुमच्या डोक्यात विचार काय यायचे? काय मला नकोच, मला जगायचं नाही असं वाटायचं. मला जगायचं नाही असं मला म्हणजे नाहीच, मला जगायचं नाही असं होऊन गेलं. खूप पिदरून गेले होती मी. जसे चालायचं की बसायचं म्हणजे असं मला माझ्या लाज वाटायची. त्याच्याने मला नको ते जीवन असं वाटतं. आता मी काय सांगतोय तुम्ही सर्वांनी नीट ऐका, जेवढे पण आपले साधक आहेत किंवा काय. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या किंवा काय नाही, ही जी तंत्रक्रिया भयंकर प्रमाणाची असते. आणि फक्त काय माहिती आहे का, आदिवासी जो आपला समाज आहे नुसतं त्याच एक समाजामध्ये नाही, प्रत्येक समाजामध्ये आपले जर कोण पुढं असेल, कोण चांगल्या सर्व्हिसला असेल किंवा काय असेल त्याच्या भोवती ह्या सर्व गोष्टी घडतच असतात. काय आपल्या लोकांमध्ये हा काय गुणधर्म आहे हा मला आजपर्यंत समजलेला नाहीये की जर तो त्याच्या कर्तव्याने त्याच्या कर्माने तो चांगल्या ठिकाणी आहे, समजा चांगल्या नोकरीला आहे किंवा काही, एक लक्षात ठेवा, वैदिक कोण असतो कसा असतो तो तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. मी तुम्हाला आणि वैदिक तयार कसे होतात हे पण तुम्हाला मी सांगतो की शत्रू कसे वाढतात कसे नाही किंवा काय नाही हे पण तुम्हाला जाणून घेणं खूप महत्वाचं असतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक प्रथा आहे, काय माहिती का, पाहुणचार जास्त प्रमाणात करणे. कोणी पण आलं की पाहुणचार करणे. म्हणजे आपल्याकडे काय, कुणी आलं की बाबा साडी चोळी करणे किंवा मानपान देणे
किंवा कुणाला टावेल टोपीचा मान देणे किंवा नाही देणे, किंवा कोण नातेवाईकांमध्ये असो किंवा नवीन कुणी आपल्या घरी आलं तर आपण तेच करत असतो. ही आपली प्रथाच आहे पुरातन काळात. तर कसं असतं माहितीये का, काही लोकांना ह्या गोष्टीचा राग येत असतो कुटुंबामध्ये किंवा नात्यांमध्ये, की ह्यांनी माझा हा मानपान नाही दिला, त्यांनी माझा तो नाही दिला, किंवा मला मदत ज्यावेळेस लागत होती त्यावेळेस मला पैसे नाही दिले, ठीक आहे, ज्यावेळेस मला गरज पडत होती किंवा काय नाही दिलं. पण कसं असतं माहिती का, जीवनामध्ये आपण पाहुणे रावळे असो किंवा नातेवाईक असो, आपण यांना कितीही पैसे पुरवू किंवा आपण यांना कितीही काही गोष्टीचं मदत करू, तरी यांना कसं वाटतं माहितीये का, आमच्यासाठी यांनी काहीच करत नाही. कधी पण हे जीवनात लक्षात ठेवा. त्यामुळं पाहुणे रावळे असो किंवा काय असो, पण आपल्या भावकीमध्ये भाऊबंधांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात भाऊबंधांचा एकमेकावरती विश्वास असणं गरजेचं आहे आणि भाऊबंधांमध्ये एकमेकाप्रती प्रेम असणं गरजेचं आहे. ज्या वेळेस भाऊबंधांमध्ये विश्वास नसतो, प्रेम नसतो, कोणी काही सांगितलं की हे तुला असं करताय, तुझ्याबद्दल तसा बोलला किंवा तुझ्याबद्दल असा बोलला किंवा असं झालं, फलन झालं, बिस्तानं झालं, ह्यानी आपसामध्ये कधी पण आहे ना वाद निर्माण होत असतो. वाद निर्माण होतो, कुटुंबामध्ये आक्रोश निर्माण होतो, एकमेकांमध्ये खुन्नस निर्माण होते, एकमेकांमध्ये वागणं, आपल्या मोठ्यांची खुन्नस लहान मुलांमध्ये खुन्नस वाढते, लहान मुलांची भांडणं मोठ्या मध्ये दराड पाडून टाकते, काहीच ठेवत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जपणं फार महत्वाचं असतं. प्रत्येकाने कधी पण एक लक्षात ठेवा, जरी तुम्ही कुटुंबात आहे, भाऊ बंध आहे, तुम्ही सर्व आहे, तर मानपानाचा कधी अधिकारी बनू नका. मानपानच तुमचं वर्चस्व ठेवत नाहीये. मानपानच हा तुम्हाला 4 माणसामध्ये समान देत नाहीये. जर 4 माणसांमध्ये आपल्याला समान मिळतो कसा, आपल्या कर्तव्यानुसार, आपल्या कुटुंबामध्ये, नातेवाईकांमध्ये, भाऊबंधींमध्ये आपलं कर्तव्य, आपलं प्रेम, किंवा समजा माझ्या लग्नासाठी हे नाही आणलं किंवा माझ्या लग्नासाठी ते नाही आणलं किंवा माझ्या वाढदिवसाला असं नाही झालं किंवा माझ्या वाढदिवसाला नाही आलं किंवा माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला कुणी आलं नाही किंवा काय नाही किंवा माझ्या घर भरणीला आलं नाही, किंवा सत्यनारायणच्या पूजेला कुणी आलं नाही, ठीक आहे, जर आम्ही गाडी घेतली तर बाई गाडीचे पेढे खायला सुद्धा आले नाही किंवा काय नाही, हे डोक्यातनं कधी पण विचार काढून टाका तुम्ही. समजलं की नाही? ह्याच गोष्टीमध्ये जर त्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व करत बसा ना, हा माझ्या वाढदिवसाला आला नाही, तो माझ्या ह्या गोष्टीसाठी आला नाही, माझ्या त्या कार्यक्रमाला आला नाही, फलन आलं नाही. अहो, सर्वात महत्वाचं हे लक्षात तुम्ही ठेवा, जर काही अडी अडचण असेल किंवा काय असेल किंवा वेळेला त्याची जर तुम्हाला गरज असेल, त्या टायमाला तो तिथं उभा राहतो, पुढाकार घेतो, काही गोष्टी करतो, तर तेच तुमच्यासाठी मोठं मूल्यवान गोष्ट आहे कुटुंबामध्ये. हे तुमच्यासाठी फार महत्वाचं असणार. बरं, आता मला काय सांगायचंय, तुम्हाला जनतेपर्यंत काय पोहोचवायचंय, मी आता बाबांशी चर्चा करतो. बरं बाबा, आता ह्याच्यामध्ये तुमचे कुळाचे देवी दैवत कुठले आहेत, काय आहेत, हे तुम्हाला सांगितलं का तुम्ही? नाही सांगितलं का? ठीक आहे. आता दावलमध्ये बाबाचे तुम्ही किती वर्षापासून करताय सेवा? आता दावलमध्ये बाबाचं जे असं झालं, आमच्या घरी देवार आहे आजोबांच्या टायमाला, पण माझे वडील वारले, लहान भाऊ वारले आणि परत माझी तब्येत बिघडली. तर माझी तब्येत बिघडली तर खूपच तब्येत बिघडली की माझ्याकडनं उठलं जायचं नाही, अंगावर कपडे राहायचे नाही, सगळे कपडे काढून फेकणं, घरातले सामान गॅसची नळी तोडून टाकायची, इतकं म्हणजे माझ्यावर काहीच करायचं नाही, काहीच सुधारायचं नाही. वडील पण वारले, लहान भाऊ मारला आणि अचानक म्हणजे काहीच दिवसात, थोड्याच दिवसात माझी पण तब्येत बिघडली. मग अशा करताना काही आमचं तिथं सर्विस किराणा दुकानावर आमचा किराणा टाकलेला होता, तो मनुष्य अचानक आला आमच्या घरी, म्हणजे तारीख आली म्हणजे 1 महिना पगार झाला, ते किराणा लावायला आले नाही माझ्या, म्हणून तो किराणावाला आमच्या घरी आला आणि त्याने आमच्या घरातली अवस्था पाहिली की काय करता आलं, सगळे घरातले भांडे इकडे तिकडे, गॅसची नळी तोडलेली. तो मग त्या माणसाने सांगितलं की या बाबाची तब्येत जर बिघडली असेल तर मवाडी म्हणून आमच्या धुळे जिल्ह्यात मवाडी म्हणून गाव आहे, त्या गावात तिथं पीर बाबाचे भक्त होते. मग त्या किराण्यावाल्या बाबांनी सांगितलं की तुम्ही त्या बाबांकडे जा, ते खूप म्हणजे येणार भक्त. ठीक आहे, तुम्हाला आता इथं मी थोडंसं टोकतो. हा, मग काय झालं पुढं? मग तिथे गेल्यानंतर ते पीर बाबाचे भक्त होते,
त्यांच्याकडे ताजुद्दीन बाबांची गादी होती. आम्ही गेलो तिथं, ते म्हणे की तुमचे वडील वारले, लहान भाऊ वारला, आता तुम्हाला पण जायचं आहे का म्हणजे. मग आमचे घरचे लोक ते घाबरले. ते म्हणे बाबा काही करावं लागेल का. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही अंतापूर ताराबाद तुमचे जे दाऊद मलिक बाबा आहे ते तुमच्या घरात आहे, तुम्ही त्यांचे जे करत नाही किंवा त्यांचा मानपान काही घेत नाही. आता जवळपास तुमचे आजोबा वारून खूप वर्ष झाले, तुमच्या घरातलं अजून काही गेलेलं नाही बा तिथपर्यंत. की मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला तिथून जोडपावलं आणावं लागेल, त्या बाबांचं दर्शन वगैरे तुम्हाला जावं लागेल, काही गोष्टी करावं लागतील. मग आम्ही होकार दिला. मग त्याच आम्ही अंतापूरला गेलो त्या बाबांना घेऊन. त्या बाबांच्याच साक्षीने जोडपावली बी आणली आणि पूजापाठ चालू केलं. त्या मग ते अंगातलं जे यायचं गोंधळ करायचं सर्व तो बंद झाला का मग तिथून? नाही, परत हे तब्येतीचं काही दिवस शांतता लागली. म्हणजे कमीत कमी 3-4 वर्ष आम्हाला चांगलं वाटलं. हा, मग आम्हाला थोडं विश्वास बसला की बाबा आल्यापासून आपल्या घरातलं चांगलं झालं, घरात सुख शांती लागली, तिला पण थोडं बरं वाटायला लागलं. पण त्यानंतर मग आम्ही परत घर घेतलं, घर विकत घेतलं. मला तिथं अजून एकदा टोकतो तुम्हाला, मग 4 वर्ष तुम्हाला सुख शांती लाभली, त्याच्यानंतर नाही लाभली का? नाही. बरं, थांबा 1 मिनिट. बरं, आता सर्वजण जी जनता ऐकते, जी दाऊदमलिक बाबाची सेवा करतात, त्यांनी आता काय सांगतो जरा ध्यानपूर्वक तुम्ही सर्वजण ऐका, ठीक आहे? तर आता काय झालं माहिती आहे का, ज्या दाऊदमलिक बाबाची जी सेवा करत होते त्यांनी जी सेवा करत होते त्यांनी सांगितलं तिथं की बाबा तुमचे जे पुढचे जे आहे ते दाऊदमलिक बाबा आहेत. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, यांचं जे काय असेल काय केलं होतं काय नाही, तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आता त्यांच्याकडे गेल्यानंतर यांना जो त्रास होत होता, तर त्यांनी काय केलं की यांच्या शरीरावरती बंधन टाकले की जी बाहेरची बाधा असेल तर ती येणार नाही. काय, जी पण बाहेरची बाधा असेल ती येणार नाही, म्हणून जे बांधणीचे मंत्र जे असतात, तर अनेक जे नवीन साधक काय करतात माहिती आहे का, की पेशंट काढायचं म्हणून ती जी पण ताकद असेल किंवा ती गेली किंवा काय केलं की पेशंट नीट झालं पाहिजे, मग आता काय करायचं, नीट होत नाही किंवा समजा आपण त्या ताकदला वर चढवू शकत नाही, तर मग बंधन टाकायचा प्रयत्न करतात. तर काय करतात, मग शरीरावरती हात ठेवून शरीरावरती बंधन टाकणं किंवा तावीज देऊन शरीरावरती बंधन टाकणं, अशा गोष्टी करतात. मग त्या अंतर्गत काय होतं माहितीये का, मग आपल्याला जो काही काळावधी साठी आहे ना तो त्रास बंद होतो, का की शरीरावरती बंधन असतं आणि जी पण सोडलेली ताकद असते किंवा काय असते, लक्षात ठेवा की फक्त एक वाट बघून असते की कधी समजा हे बंधन आता मुक्त होते किंवा काय करत आहे. आणि त्याच्यात जर आपले जर वैरी जर ती ताकद सोडत असेल किंवा काय करत असेल, तर ती प्रत्येक प्रकाराने हे बघत असते ते बंधन कसं तुटत आहे आणि माझी ताकद कशी आतमध्ये जाते. म्हणून 4 वर्षांनंतरून त्यांना परत तो त्रास उद्भवला, का की त्याला 4 वर्षांनंतरून त्याला परत तसं सापडलं, वाट सापडली. कशा पद्धतीने आता त्याला मात देता आलं, म्हणजे ज्या अगोदर जे साधक होते, जे होते तांत्रिक, त्यांनी काय केलं की त्यांच्या सामर्थ्याने जे बंद करायचं केलं, पण 4 वर्षांनंतरून ज्यांनी तंत्रक्रिया केली होती किंवा काय केली होती तो सामर्थ्यवान झालं कुठून, जरी त्यांनी ते सर्व बंधन तोडून त्याची ताकद परत मोकळी करून घेतली, त्याची ताकद मोकळी करून घेतली, परत दिलं सोडून, ठीक आहे. मग आता नवीन साधक काय करतात की बंधन टाकतात. बंधन टाकल्यानंतर समोरचा पेशंट नीट होत नाही, तेवढेच पुरतं त्याला गुण येतो. परत एखादा ज्या ताकदची तुम्ही समजा तांत्रिकची शक्ती बांधून ठेवलेली, एखादी कुठली पण शक्ती, कुठली पण म्हणजे कुठली पण शक्ती तुम्ही बांधून ठेवली, मग कुणी ना कुणी तर तो सोडून घेणारच ना. मग सोडून घेतल्यानंतर काय, सोडून घेतल्यानंतर परत येणार. मग परत न येण्यासाठी व परत येऊच नाही त्यांनी कधी, परत तो त्रास होत नाही, त्याच्यासाठी काय काय असतं किंवा काय करतात मी तुम्हाला नंतर सांगतो. पहिलं आपण यांच्याशी बोलून घेऊ. मग 4 वर्षांनंतर परत मग काय झालं आणि काय घडलं तिथून पुढे ते सांगा. 4 वर्ष आम्हाला चांगलं सुख शांत लागली. त्यानंतर मग आम्हाला पण थोडं बाबा आजोबा आपल्या घरी बाबा आले, आपण पूजा पाठ करतो, आता आपलं चांगलं व्हायला लागलं. मग आम्ही काही दिवसानंतर धुळ्यात घर घेतलं. घर घेतल्यानंतर 1 वर्ष सुखाने गेले. नंतर तो माझ्या पत्नीला जो काय त्रास सुरू झाला, जो बंद झालेला होता, तो परत असा का सुरू झाला की ते मला आता मला मार होता, दवाखान्यात घेऊन कारण मी बाईंजवळ बसू शकत नाही.
4 बाया गलीत बसलेल्या राहिल्या आणि तुमच्यापर्यंत जाऊ शकत नाही. बसलो तर अशा अडचणीमुळे ती घरातून पण बाहेर निघत नव्हती. बरोबर, तो कंटिन्यू तो रक्त सराव चालू. हा ती खूप वय झाली. मग आम्ही पण आजच होतो शेवटी. मग ऑपरेशनचा पर्याय केला. तो पर्याय करून ते जे होतं ते काही ते झालं पण. एक विचारायचं मला, मी सांगितलं सादर करणार ते काय पगार म्हणून, तर ते रक्त सराव किती महिने चालू होता? म्हणजे सांगता येणार तरी कमी 3 वर्ष अजून असं खूप वय टाकून गेलो होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस असं पगारची तंत्रक्रिया करताना ह्याच्यात असं असतं की आपल्या शरीरातले जे पण रक्त असतं ना ते सर्व बाहेर टाकत असतं मायांगद्वारे. ही भयंकर प्रमाणात तंत्रक्रिया असते. ह्या तंत्रक्रियातनं मुक्त करण्यासाठी सामर्थ्यवान असणं गरजेचं असतं व त्या साधकामध्ये त्या गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं असतं, तेव्हा ते मुक्त होत असतात. मग त्यानंतर पुढे त्यानंतर मग घरात अशी परिस्थिती आली की आम्ही ते कोणाला सांगूच शकत नाही. बरोबर ना जवळच्या चांगल्या आपल्यापेक्षा वयस्कर नातेवाईकांना त्या गोष्टी सांगू नाही शकत सांगू शकत. आणि भक्त म्हटल्यानंतर तर भक्तांच्या दारी असं घेऊन जाऊ कसं का की त्यांना ते हे असं लोकांमध्ये असतं की बाबा हो हे पथ्य पाणी वगैरे पाळतात तर आपल्यामुळे भ्रष्ट नको व्हायला, हा. म्हणून ही तुम्हाला चिंता सर्वात ही जास्त. चिंता की आपण हाय आपल्याला आता जायचंय भक्तांकडे पण त्यांना विचारू तरी कसं की सांगू त्यांना काय की माझ्या पत्नीचं असं तुमच्यापर्यंत आणू का नको आणू हे बी सांगायला थोडं लाज वाटत. लाज वाटायची. बरोबर. अशामुळे आम्ही घरातच चुपचाप बसायचो. मग अचानक तुमचा व्हिडिओ बघितला त्याला वीक तर पूर्ण वीक होऊन गेली. बरोबर. उभं राहिले की चक्कर यायची. शेवटची माझं मग नोकरी सोडावं आणि कुठेतरी मोकळ्या जागेत घेऊन जाऊ. जेवढे दिवस जगेल तेवढं करू लागलो. काही नाही, जेवढ्या वेळेस तुम्ही मध्ये बाबा जे आले त्यांची समजा अंतकरणातून तुम्ही जी सेवा जी चालू ठेवली किंवा काय ठेवली त्यांच्या कृपेनेच ह्यानेच तुम्ही इथपर्यंत पोहोचला. ठीक आहे, ज्या आनंदाने तुम्ही त्यांचं स्वागत केलं किंवा काय केलं. तर मला काय सांगायचं आता दाऊल मलिक बाबांची यांच्या अंगामध्ये काय सवारी वगैरे काही येत नाही. तुमच्या अंगात सवारी येते तर दाऊद मलिक बाबाची यांच्या अंगामध्ये सवारी वगैरे कुठलीच येत नाही. ठीक आहे, तर आता त्यांनी सांगितलं त्या साधकांनी सांगितलं की दाऊद मलिक बाबा तुमचे आहेत म्हणून. पण जसं दाऊद मलिक बाबा आले किंवा का आले त्यांनी त्यांचं काय होतं ते 2-3-4 वर्ष ठीक चालत, तिथून पडत नाही. तिथून पुढं एकदम भयंकर परिस्थिती चालू झाली की ते अंगावरनं पूर्ण रक्त सराव वाहत होते जवळजवळ. जेव्हा आम्ही स्वतःचं घर विकत घेतलं, घर विकत घेतल्यानंतर खूप म्हणजे त्रास व्हायला. मग आता इथं विचार करा की मग हे जळू प्रवृत्ती असेल का शत्रूचा वाद असेल तुमच्या संग. विचार करा की सर्वात महत्वाचं की घर घेतल्यानंतर तुमच्यावरती ही दुर्दशा आली. आम्ही घर घेतल्यानंतर तर एवढा त्रास सुरू झाला की आम्हाला असं पस्तावा आला की आम्ही सरकारी क्वार्टरमध्ये होतो तर सुखाने होतो. बरोबर. तिथं त्या सरकारी क्वार्टरमध्ये आम्ही आनंदाने राहत होतो. बंगला घेतला, आज 5 वर्ष होऊन गेलो. बंगला गेला 5 वर्षात पूर्ण माझ्या पत्नीचं पूर्ण म्हणजे शरीर म्हणजे सर्वच बरबाद झालं. पैसा पण बरबाद झाला, पैसा पण बरबाद झाला, आणि भरपूर काय गोष्टी सुख शांतीने. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तर तुम्ही जीवनामध्ये नवीन कुठला व्यवसाय चालू करताय, नवीन कुठला व्यवसाय करताय, नवीन कुठला धंदा करताय किंवा कुठलं तुम्ही दुकान टाकताय किंवा काय करताय, काही पण प्रॉपर्टी घेताय, गाडी घेताय किंवा काय करताय किंवा काय करताय, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टेटस बिटस जीवनात कधी ठेवू नका. काय आणि त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाचं की तुम्ही करताय, तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही काय करताय, तुम्ही सर्व गोष्टी करताय ना, तुम्हाला लोकांना सांगायची गरज काय आहे की मी आज समजा हॉटेल टाकतोय, मी हॉटेल टाकतोय, आज मी दुकान टाकतोय, मी कुठलं पण करताय, कुठला पण व्यवसाय तुम्ही स्टार्ट करताय. तुम्ही काय करता, आपल्या महाराष्ट्राच्या लोकांची सर्वात मोठी एक चूक आहे. ही चूक काय माहिती आहे का, तुम्हाला दूरदर्शनाकडे नेणारी वाट. का की तुम्हाला हे माहिती नसतं की ह्याच्यामध्ये आपले वैरी कोण असतात आणि कोण नाही, आणि कोण आपला घात करतात. तशा व्यक्तींना तुम्ही बोलत असतात, इन्व्हाइट करत असतात. काय, या तुम्ही जेवण ठेवलंय, या तुम्ही आम्ही हे ठेवलंय, या तुम्ही ते ठेवलंय, फंक्शन फलानं ठेवलंय. समजलं की नाही. तुम्हाला माहिती ना तुमचा मुलगा हुशार आहे, तो जबाबदारी पार पाडू शकतो, सर्व गोष्टी करू शकतो. कोणाला सांगायची दाखवायची गरज नाही. आपण आपलं
हॉटेल टाकले बस, घरातले आपण आई वडील आहेत बस, ठीक आहे, हॉटेल टाकले बस, जे तुम्हाला सहकार्य करणारे जे मित्र आहेत व जे आपल्या हिताचं व कुटुंबाच्या हिताचं बघणारे जे लोक आहेत त्या 4 लोकांना बोलवा बस, तेवढं. लोकांना गावभर बोलायची गरज नाही. मग काय ते जेवायला जे येणार ते काय असेल ते चालू राहतं, समजलं की नाही. पण ज्या वेळेस आपण असे कुठले व्यवसाय टाकतो किंवा काय करतो किंवा काय नाही, त्या टायमाला आपण काय करतो माहितीये का, सर्व पाहुणा रावळ्यांना सांगतो काय मग हे टाकलेले ते टाकलेले, मी फलानं केलेलं, मी बिस्तानं केलेलं आहे, अमुक या. त्याच्यामध्ये आपले शुभचिंतक कोण असतात कोण नाही, आपण ज्या यशावरती चाललोय किंवा जे प्रगतीच्या वाटेवर चाललोय हा कुणाला देखवत नाही किंवा काय गोष्टी होत नाही, ह्या गोष्टीचा विचार तुम्हाला नसतो. पण ह्याच गोष्टी अशा असतात, तुमच्या दिवाने जर तुम्ही चांगले होत असतील तरीही तुमचे लोक शत्रू होत असतात, अशी लोकांची प्रवृत्ती. तुम्ही जरी जुना इतिहास जरी बघितला की आपलेच लोक जास्त प्रमाणात नातेवाईकातले असू किंवा काय असू, ठीक आहे, आपलेच लोक आपले घात करत असतात, पण चांगलं होताना कधी बघणार नाही किंवा चांगलं करण्यासाठी कधी मदत करणार नाही, ठीक आहे. त्यामुळे काय करा, तुम्ही जीवनात कुठल्या पण यशाच्या शिखरवरती जा, गाडी घ्या किंवा काय घ्या, काय स्टेटस वगैरे टाकत बसू नका ना, काय नाही. साधा लोक पोरांनी फोन घेतला तरी तुम्ही त्याचं स्टेटस देताय टाकून, मग त्याच्यात शुभचिंतक तुमचे उभेच राहतात तुमच्यावरती हे अशी तंत्रक्रियेची बाधा उत्पन्न करण्यासाठी. यांनी घर घेतल्यानंतर यांना तो त्रास झाला. आता एक विचार करा, आदिवासी समाज जर एखादा बंगला घेतोय तर त्या समाजमध्ये किती चुलबुल होत असेल सांगा तुम्ही मला तर उलट आनंद पण वाटतं आणि अभिमान पण वाटतं की बाबा त्या टायमाला यांनी 10वी पर्यंत शिक्षण केलं. बर, आता मला तुम्हाला हे सांगायचंय किंवा मला हे विचारायचंय तुम्हाला, आता तुम्ही बघितलं माईंचं कसं काय काय नाही, ठीक आहे, तर तुम्हाला माईंडला बघून आता कसं वाटतंय, बरोबर ना? वाटते. तुम्ही रडू नका. सर्वात महत्वाचं, आता तुमच्यावरती पण तंत्रक्रिया होती हे तुम्हाला माहित होतं का? हा महत्वाचा विषय तर सांगायचंच राहिलो. माझ्यावर आहे का काय, मी माझं पाहिलंच नाही. का माहितीये का, ज्या वेळेस आपल्या बायकोवरती हा त्रास होत होता तर त्यावेळेस त्याला त्याचं कळत नव्हतं आणि यांच्यावरची पण तंत्रक्रिया होती. आता यांच्यावरती जी तंत्रक्रिया होती ती जर तुम्हाला सांगितली तर तुम्हाला विश्वास सुद्धा वाटणार नाही. तर अशा प्रकारची वनस्पतीची तंत्रक्रिया केली होती की फक्त ह्याला ते रोगराई दाखवण काय. मग यांना होतं काय, यांना होतं दमाच्या आजारावरती टाकून दिलेलं. कशाच्या? दमाच्या. पण माझं हे सांगणं आहे तुम्हाला सर्व जनतेला, जर तुम्ही सर्व दवाखाना करून तुम्ही कधीच नीट होत नाहीये तर एकदा तरी चांगल्या गुरुजनांकडे जाऊन बघावं की बाबा आमच्यावरती तंत्रक्रिया बाधा तर नाही किंवा तंत्रक्रियाचा कुठल्या प्रकारचा तोडगा तर केलेला नाही. तर मला हे सांगा तुम्ही बर का बाबा की तुम्हाला दमाचा हा त्रास किती वर्षापासून होता? दमाचा त्रास हा कमीत कमी 15 वर्षाचा. 15 वर्षाचा पुढे जर म्हटला आता मला एवढा दमाचा त्रास होता की अक्षरशः मला पंप घेतल्याशिवाय उभं बी राहता येत नव्हतं, झोप पण येत नव्हती. झोपलं खाली अशी मान लावली की एकदम मी तर असा श्वास कोंडायचा की मी का मरून जातो का काय. बरोबर. मग तसंच मी राहायचो, छाती अशी थोडी तोडायचो आणि परत पंप घेतला तेव्हा थोडस हे छाती मोकळं व्हायचं. तर आता मी तुम्हाला काय सांगतो लक्षात. आणि आता जसं मी इथं आलोय, आज मला 3रा दिवस आहे, आजपर्यंत पंपाला हात लावून घेतलं नाही. म्हणजे एकदम असं निवांत झालं, श्वास घ्यायला आता मोकळं वाटतंय. वाटतंय. आता मी तुम्हाला सांगतो की ह्यांना ते श्वास दडपायचं काय होतं, दडपायचं, झोपेत त्यांना दडपायचं किंवा काय गोष्टी व्हायचं आणि त्यांना श्वास मोकळेपणे घेता येत नसायचं. तर त्यांना असं वाटलं की मला दमा झालेला आहे की काय. आता दिसतं हाच गोष्ट नाहीये. पहिलं आहे ना, आता ह्यांच्या पूर्ण घराला ती तंत्रक्रिया आहे. पण पहिलं मी यांना सांगितलं की पहिलं तुम्ही आणि हे आई पहिलं नीट व्हा, नंतरून तुमचे जे मुलं आहेत त्यांना आणा. पहिलं तुम्ही नीट होणं फार गरजेचं आहे बोललो, का की घरातले करते तुम्ही आहेत. म्हणजे तुम्हाला सुद्धा विश्वास बसेल की बाबा मी नीट झालोय म्हणून, आणि त्यानंतर तुमच्या मुलाला बसेल का की लय अनगिनत ठिकाणी भटकलेले आहे तर काय करणार आहे. ठीक आहे. मग आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे, ज्या वेळेस आता ह्यांना मी तंत्र काटनला घेतलं किंवा काय केलं, यांचं तंत्र काटन करायचं होतं तर यांचं ज्यावेळेस तंत्र काटनला बसलो तर काय होतं किंवा ही तंत्रक्रिया कुठल्या प्रकारची होती.
तर ही वनस्पतीवरती केलेली तंत्रक्रिया. कशावरती? वनस्पतीवरती केलेली तंत्रक्रिया. मग ह्याच्यामध्ये काय माहितीये का, तंत्रक्रियाचा प्रकार वगैरे काय किंवा काय अनगिनत वेगळे प्रकार आहेत. पण ज्या वेळेस तंत्रक्रिया करताना एखादी शक्ती माणूस त्याच्या समजा फोटोवरती ठेवतो किंवा काय करतो, त्याचा जीवात्मा खेचून त्या रिंगणामध्ये फोटोवरती ठेवतो किंवा काय करतो, त्यावेळेस आपला जीवात्मा समोरच्या तांत्रिकच्या कंट्रोलमध्ये असतात. समजलं की नाही? मग त्याचे भावली म्हणा, पुतळा म्हणा, काय म्हणा, त्याच्यामध्ये ना ते मंत्रद्वारे खेचून घेतात आणि त्यातला जसे ते वेदना देतील, जसं त्याला टोचतील म्हणा किंवा काय करतील म्हणा, काय किंवा त्याच्यावरती दगड ठेवतील त्याच्या छातीवरती किंवा त्याच्या छातीवरती एखादी जी शक्ती आहे त्या शक्तीला त्याच्यावर ठेवतील, तर ते शरीरावरती बसलेलं असतं. मग त्या व्यक्तीला काय होतात माहितीये का, भयंकर प्रमाणामध्ये दमासारखं त्रास होणं, शरीर भयंकर प्रमाणात जड होणं, डोकं भयंकर प्रमाणात दुखणं, असेच त्रास होतो ते तुम्हाला. बरं, आज डोकं असं उठायचं बाबा की आज त्याचा माझा मुलगा आता 2 लेकरांचा बाप आहे, त्याला दोघं पाय ठेवायला लावून उभं करायचं. अरे बाप, तो पाय ठेवत नव्हता, पाय नाही ठेवला. अरे बाबा तू जेव्हा इथं वजन देशील आता ह्याचं कारण काय, ज्या वेळेस ताकद असते ना बसलेली ठेवलेली, तर ती भयंकर प्रमाणात निगेटिव्हचा तर लोड येत असतो डोक्यात आणि असं वाटत असतं की एक तर भिंतीला आपण डोकं मारून घ्यावं, नाही तर डोक्यावर काहीतरी ठेवावं. तर अशा प्रकारची अनगिनत तंत्रक्रिया असते. समजलं की नाही? बरं, आता मला हे सांगायचं, ज्यावेळेस आपण हे तंत्र काटून वगैरे केलं तर त्यानंतर तुम्हाला आता कसं वाटतं? म्हणजे आज 3रा दिवस होऊन गेला. 3ऱ्या दिवसापर्यंत आज मला कोरोना काहीच नाही. म्हणजे नाक डोक्याचा त्रास, नाक जमाचा त्रास आला. पंप घेतला का? पंप नाही, हातीन दिला. आज 3 दिवस होऊन गेले. म्हणजे तर मला दिवसाला कमीत कमी 5 ते 6 वेळेस मला पंप घ्यावा लागेल. हो ना? म्हणजे अचानक जेवण थोडं जरी जेवण केलं की लगेच पोट फुगून जायचं. पोट फुगला की ते पंप घेतल्याशिवाय ते सापच होत नाही. आणि आता 2-3 दिवसापासून एवढं जेवण करतोय तरी माझं पोट वरती येत नाही. मग ज्या वेळेस आहे ना तंत्रक्रियेचा प्रकार असतो तर आपल्याला जेवण वगैरे जास्त जात नाही. आणि काही तंत्रक्रियेचे असे प्रकार असतात आपण राक्षसासारखं खात राहतो तरी आपल्याला कधीच भूक मिटत नाही. ह्याच्यामध्ये पण वेगळे वेगळे प्रकार असतात. पण सर्वात जास्त मला आनंद हे की बाबा तरुण वयापासून यांच्या मागे जी पिढा लावलेली होती, आज ह्या वृद्ध वयामध्ये आज हा त्रास तुम्हाला किती वर्षापासून होता? हा म्हणजे मला नोकरीला लागून 34 वर्ष झाले. कमीत कमी 25-26 वर्षापासून त्रास. म्हणजे 25-26 वर्षापासून हे वेदना भोगतात ते. मग तर विचार करा की यांचे शुभचिंतक किती लोक आहेत. मग तुम्ही ठरवा की तुम्हाला काय योग्य वाटतं काय नाही. बरोबर की नाही बाबा? 34 वर्ष नोकरी केली पण 1 रुपया हाती राहिला नाही. सगळं दवाखाने वैद्यवानी वगैरे पूर्ण संपलं. घरामध्ये तरी किती जण मृत्यू पावले तुमच्या? माझे वडील वारले. वडील अचानक वारले. वडील वारल्यानंतर काही दिवसानंतर माझा लहान भाऊ होता. लहान भाऊ काही नाही, एक माझे 2 घर आहे. एक राहतं घरी, एक बे घरी. आम्ही स्वामी 2 घर आहे. माझा भाऊ इकडच्या घरून जेवण करून बाजूच्या घरात गेला आणि घरात काही भांडण नसताना काही नसताना त्याचे 2 मुलं पत्नी सगळी व्यवस्थित, आई आमची मस्त होते. आणि आम्ही धुळ्याला राहतो, ड्युटी धुळ्याला असल्यामुळे लहान भाऊ आहे वगैरे आहे जवळ. मग तिथं अचानक तिकडच्या घरात गेला. एक छोट्या बाटलीमध्ये राखेल होतं. म्हणजे आईचं भांडण नाही किंवा त्याच्या पत्नीचं भांडण नाही. त्याने अंगावर रायफल टाकून घेतला, पेटून घेतलं, दोघं हात असं करून उभा होता दरवाजाजवळून. आणि इकडं त्याची पत्नी आई इकडच्या घरात टीव्ही बघत होती. आणि अचानक आमचा चुलत भाऊ बाजूला राहतो, मोठा भाऊ, तो जात होता गलीतून. त्याने अचानक पाहिलं त्याला की हा काय करतो. तो एकदम असं बडबड पेटत होता. म्हणजे भावाने पडलं, त्याला बोलतीने झाकलं आणि विजवलं. तर तसंच गाडी टाकून त्याने दवाखान्यात न नेता मी धुळ्याला मेडिकल कॉलेजमध्ये सर्व्हिस लागून डायरेक्ट ते ऑफिसला घेऊन आले माझ्या भावाला गाडी टाकून. आणि हॉस्पिटल न नेता त्यांनी डायरेक्ट माझ्याजवळ आणले तिथं सरकारी कॉलेजला. तर
मी भावाकडे पाहतो त्याला जाऊ दे. ओळखच नाही. हा बरोबर आहे. कारण तो एवढ्या कमी वेळात एवढं कसं काय झालं? बाजून आता एवढं मोठं एवढं मोठं होऊन गेलं. मी त्याला ओळखत नाही. हा माझा भाऊ आहे असं. ते मोठा भाऊ म्हणे हात झुलाले. बरोबर. माझ्या भावाचं नाव झुलाल होतं. हा. ते माझ्या जवळून मग परत आम्ही तिथून निघलो, हॉस्पिटलला टाकलं. काय नाही 2-4 दिवसात त्यांनी हे झालं. देह सोडून देतात त्या. ते सोडून दिलं. आणि अजून एक गोष्ट बाबाजी, की मी भावाला वाट लावलं. आम्ही भावाला वाट लावलं, पुरून वगैरे आलो, घरी बसलो. घरी बसल्यानंतर की मला काही माहित नाही, पण माझी आई, माझी पत्नी हे सांगायचे की मी रात्री ते भावाच्या खोलीवर जाऊन तिथे झोपून गेलो होतो. तिथे झोपलेलो होतो. मग घरच्या लोकांनी पाहिलं, भाऊ कुठं गेला, भाऊ कुठं गेला. मग मी इकडे तिकडे पाहत फिरतो. मी तिथं भावाच्या खोली जिथं सोडलेलं होतं तिथं झोपलेलं होतं त्याचा. हो. आणि हे मला माहित नाही की तुम्ही तिथे झोपलेत मी म्हणून. भावाजवळ झोपलो. आणि तिथं कसं गेलं हे पण माहिती हे नाही. पण माहित नाही. सकाळी मला माझी आई सांगायची, तू रात्री तिथं गेला, तिथं रडत बसला. जाऊ दे, नका रडू. म्हणजे हे माझ्या पण लक्षात नाही की मी रात्री समजायला भावाजवळ झोपलो. ठीक आहे, थांबा जरा मी सांगतो काही आपल्या जनतेला. तर लक्षात ठेवा, आता हा तंत्रक्रियेचा हा काय प्रकार होता की काय असतं माहिती का, ज्या वेळेस आहे ना तंत्रक्रिया केल्यानंतर एखादी ताकद एखाद्याच्या शरीरामध्ये इंटर करते, त्यावेळेस ते जे शरीर जे असतं ना ते आउट ऑफ कंट्रोल राहतात. आणि त्याच्या आतमध्ये असणारी जी सोल म्हणा, आत्मा म्हणा, प्रेत म्हणा किंवा कुठली पण वाईट शक्ती म्हणा, ती त्याला पूर्ण कंट्रोल करते. मग असे हेच केसेस नाही, असे अनगिनत केसेस आहेत. काय असे अनगिनत केसेस आपल्याकडे येऊन पण गेलेले आहेत किंवा काय गेलेले आहेत. तर त्या टायमाला आहे ना, त्या टायमाला ती ताकद स्वतः फाशी घेऊन घेते, स्वतःचा गळा कापून घेते, हात कापून घेतं, जळून घेते. आता विचार करा की पेट्रोल रॉकेल जे होतं ते रॉकेल त्यांनी टाकलं आणि पेटून घेतलं आणि असं करतोय. असं कोण करण का कोणी? असंच आहे, असं उभं आणि असाच उभा आणि कुठल्या पण वेळात नाही, काय नाही, ओरडत पण नाही, आरडाओरड नाही, काहीच नाही. तर मग ही सामान्य स्थिती असू शकते का? आमचा मोठा भाऊ म्हणा, तो एवढा जडत होता तरी असाच उभा होता. म्हणजे हालत पण नव्हता आणि ओरडत पण नव्हता. म्हणजे का माहिती का, आतमध्ये जी ताकद बसलेली असते ना ती बळी घेत असते. काय करत असते? बळी घेत असते, ती खात असते त्याला. म्हणून त्याच्यामुळे आता मला हे सांगायचं, तर हे अनगिनत रहस्यमय वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. तर अशा स्थितीमध्ये एवढी भयंकर प्रमाणात तंत्रक्रिया, वडील पण अचानक वारले, बंधूंनी पण असं अचानक करून घेतलं. त्यानंतरून यांना यांच्या पूर्ण घरालाच केलेलं. त्यानंतरून यांची जी अर्धांगिनी होती तिला फक्त रक्ताचा सराव, शरीरात रक्त थांबणारच नाही. आणि ते पण अशा पद्धतीने शरीरामध्ये रक्त निघणार की थोडं का असं ते कंटिन्यूच असणार. असं पण नाही वाटलं पाहिजे कुणाला. तर काय कायना असं वाटतं की ठीक आहे, नाही मला मानसिक जी पाळी आहे ती येतच असते, पण एवढं भयंकर प्रमाणात कधी येत नसते. जर असं कुणाला होत असेल तर त्यांनी सावध व्हा आणि कुठेतरी जवळपास कोण तुमचे गुरुजन असतील तर त्यांच्याकडे तुम्ही ते बघून घ्या. ठीक आहे. आणि हा ज्यावेळेस बाबा इकडे आल्यानंतर ज्यावेळेस माझ्याकडे पहिल्यांदा भेटायला आले तर मी म्हणलो की हे भयंकर प्रमाणामध्ये तंत्रक्रिया केलेली आहे आणि पूर्ण घराला आहे बोला ही तंत्रक्रिया, आणि वाईट अशी भयंकर प्रमाणामध्ये शक्ती सोडून दिलेली आहे म्हणलं. मग त्याला सांगितलं, तुम्हाला मी सांगितलं ना असा त्रास तुम्हाला होते का, मी बोललो का तुम्ही मला सांगितलं मला हा त्रास होतोय, तो त्रास सांगितलं. त्यावेळेस कळत असतं की काय काय त्रास होतं, काय काय नाही. मग आता अजून आमचे काही गोष्टी चाललेल्या आहेत किंवा काय ना, पण हे पूर्णपणे नीट झालेले आहेत. काय तुम्ही पूर्ण नीट झाले ते नाही? ओके, हे नीट झालं. आता फक्त आई राहिलेले आहेत आणि अजून यांच्या कुटुंबातले जे मुलं वगैरे आहेत ते आहेत अजून. पण हे सत्य त्यांचं पण सर्व ज्यावेळेस तर पहिले मला हे महत्वाचे आहेत, हे नीट होऊन गेले की नंतर त्यांना बोलून घ्या ना. आम्हाला बाबाजींनी तर पूर्ण परिवार बोलवलं होतं, पण आमचे लेकर बाळ म्हणतात की पहिले तुम्ही सुधरा. बरोबर. जबाब हा तसं का होतं माहितीये का, की आणखीन ठिकाणी बघितल्यात ना त्यांनी सुद्धा, त्याच्यामुळे तो नीट होतंय की नाही हे कसं कळणार? हे पहिलं तुम्ही चांगले व्हा, मग आपण सगळे जाऊ. आपण जर सगळीकडे गेलो तर मग आपल्या घरात कोण राहणार मोठपर्यंत आणि काम सुटतात करायची. बरोबर. चालतंय. मग आज महाराष्ट्रातील जनता
तुम्हीच विचार करा की कोण कसं असतं, कोण कसं नाही, कोणाला कशाबद्दल कशी तंत्रक्रिया होत असते, कसं नाही. त्याच्यामुळे जीवनामध्ये आपण जिथं वावरतो आपले शब्द आपणच आपले वैरी निर्माण करत असतो. शब्द जपून वापरावे. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमच्या कुळामध्ये तुमची देवी कुळाची किंवा दैवत तुम्हाला प्रकट असतील, जागृत असतील, तर तुमच्यावरती कुठल्या प्रकारची तंत्रक्रिया होऊ शकत नाही. मग त्याच्यामध्ये कुळाची देवी असो किंवा कुळाचे दैवत असो किंवा कुळाचे महापुरुष असो. ठीक आहे. बस आज एवढंच. तुम्हाला जे लोकांची समस्या होती तुमच्या पुढे मला मांडता आलं तेवढंच मी आज तुम्हाला मांडलं. एवढंच बोलून माझ्या शब्दांना आता पूर्ण विराम देतो. नमो आदेश.